विमान बनवतोय. विमानासारखा मोकळा झालो ना मी. तुला सांगतो ऋतू रोकडे, काय गंमत आहे. 1903 साली राईट बंधूंनी विमानांचा शोध लावला. पण त्याच्या आधी खरं तर ना खूप शतका आधीपासून खूप जणांनी या गोष्टीचा विचार करून ठेवला होता. म्हणजे अगदी पार लिओनार्डो दा विंची पासून ते आपल्याकडे शिवकर बापूजी तळपदे ऐकून माहिती असतील कदाचित, त्यांच्यापर्यंत सगळ्यांनी अटेम्प्ट करून झाला. अटेम्प्ट माझ्यासारखेच म्हणजे थोडक्यात मी कसं अटेम्प्ट देतो, अटेम्प्ट तसेच त्यांनी अटेम्प्ट केले आणि शेवटी यश आलं राईट बंधूंनाच. आणि मग हळूहळू काय चार्टर्ड विमानांचा शोध लागला. चार्टर्ड इन्काउंटर, मला सीए व्हायचंय का? सीए मला सीई व्हायचंय. अरे रोकडे, मला सीई व्हायचंय. मला सीई व्हायचंय. मला सीई व्हायचंय. मला सीई. अरे सीई होऊ दे. शांतपणे बस, शांत. अरे मी शांतच आहे डॉक्टर सौमित्र. मी शिरस्त्राणाला कोणी हात लावू नका प्लीज. मी शांतच आहे. उलट मला क्लॅरिटी आली. सगळं श्रांत, क्लांत, निवांत, सुंदर वाटतोय हा सगळ्याची गडव्याळ उपद्व्याप. अवघं विश्वाची माझं घर झालेलं आहे रोकडे. तू गाडी काढ, आपण निघूया. कोणाच्या तरी घरी जाऊ आपण. त्यांच्या फ्रीज मधलं लोणी खाऊ, त्यांना गाडी धुवून देऊ, त्यांना मदत करू. त्यांच्या सोफ्यावर लोळूया आपण. चल, जो दिसेल त्याच्या घरी जाऊ. पाणी नको आहे, पाणी नकोच आहे मुळी मला. पी पाणी. तुरटी लागली आहे का रे माझ्या आयुष्याला? या प्रश्नांचं गडुळांचं पाणी निवलंय. पाणी नकोच आहे मला. पाणी थोडं पी. पाण्यात बेडकर राहतात. डॉक्टरकडे दाखवलं पाहिजे. पण तू आहेस ना इथं, अजून कुठला डॉक्टर काय? अरे मानसोपचार तज्ञ, सायकॅट्रिस्ट, त्यांना दाखवलं ना जरा अंदाज येईल. माझा एक मित्र आहे, फोन लावतो. सौमित्र, अरे कुणाला फोन लावला? काही नाही, मैत्रिणीला फोन लावलाय. आणि इकडे? अरे इकडे कुठले? मला मानसोपचार तज्ञाची आवश्यकता नाही आहे. नाही त्यांची आवश्यकता. का फोन लावला? बरं तुमची इच्छा असेल तर मी, विशेषतः तुझी इच्छा असेल तर मी सायकियाट्रिस्ट कडे जाईन. माझा एक मित्र खूप चांगला सायकियाट्रिस्ट आहे, त्याच्याकडे मी चाललो. मित्र? कोण मित्र? फ्रॉइड. फ्रॉड आपण स्वतःला फसवणारे तो फ्रॉइड. म्हणजे मानसशास्त्राचा राजा, म्हणजे बाप. फ्रॉइड? अरे पण त्याला जाऊन आता एक 1.5 सेंचुरी होईल ना रे. ऋतू, सिग्मंड फ्रॉइड या वास्तव जगाच्या मितीमधून जरी 1.5 शतकापूर्वी दृग्गोचर झाला असला तरी तो आहे. ही इज देअर. कुठे? अरे हे काय इथे 19व्या मितीमध्ये, इथे 19 डिमेन्शन मध्ये आहे ना तो. अरे तुम्हाला टेन्शन येते का? माझा नारद मुनींशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. मी त्यांच्याकडनं एरवीच 19व्या मितीमधनं कॉन्टॅक्ट कुठलाही काढू शकतो. फ्रॉइडचा कॉन्टॅक्ट एरवीच काढू शकतो मी त्यांच्याकडनं. नारद मुनी ते नारायण सिरियल वाले. सोना. ऋतू, अरे तुम्ही घाबरताय का? नारद मुनी नाही तर मग व्यास आहेत. महाभारत लिहिल्यानंतर काय काम आहे त्यांना? ते मोकळेच आहेत. बरं तेही नाही तर ब्लॅक होल पर्यंत जाऊन अगदी 467व्या मितीमधनं आपण त्याचा कॉन्टॅक्ट काढूया. रोकडे तू एक काम कर ना, तू गाडी काढ. गाडी काढ, चल पटकन. आपण माझ्याकडे हार्ड डिस्क आहे, जगाची उत्पत्ती मस्त काढलेले हार्ड डिस्क आहे. हार्ड डिस्क घेऊ, 19 डायमेन्शन मध्ये ना रपारप फिरूया. चुंबक. ऋतू, शांत हो. बस. हिला पाणी दे. एक मिनिट.
एक मिनिट थांबा. एक मिनिट. मला सांगा कुणाकुणाला मंगळावर यायचंय? मला मंगळावर यायचंय. तुला यायचंय मंगळावर? मला मंगळावर यायचंय. तुम्हाला यायचंय? मग आता शांत बसायचं, ठीक आहे? आणि तसंही उद्या मंगळवार आहेच, तर आपण मंगळवार जाऊया. शनिवार जाऊया. करेक्ट करेक्ट बोलतो. पण जाऊया. जायचंय आपल्याला मंगळावर जायचंय आपल्याला मंगळावर. त्यामुळे आता शांत बसायचं, हाताची घडी, तोंडावर बोट. पटकन बसून घे. मी बसलो. ठीक आहे? मला मंगळावर यायचंय. हा ठीक आहे. मी आता आमच्या रॉकेटला फोन लावतो. तर इथे नेटवर्क नाही आहे, त्यामुळे मला बाहेर जायला लागेल. ठीक आहे, मग मी आता एक काम करतो. मी आत्ताच्या आत्ता घराबाहेर जातो आणि आमच्या रॉकेटला फोन लावतो. कुठपर्यंत आले बघतो. ठीक आहे? मी बाहेर जातोय. जा. अभय, झाली तुमची जेवण? माझं झाकून ठेवा, मी घेईन गरम करून. तुझ्या जेवणा खाण्याची काळजी घेणारी एक बाई अशी वाटते का मी तुला इतक्या वर्षांनी? ते खरंच सॉरी. मी काहीतरी वेगळंच बोलायला आले होते. ऐकतोयस का? आपल्याला वाटतं तितकी मैत्री बावळट नाहीये. बापरे, हा तर संवादाचा विषय आहे. करायचा आहे का संवाद आता? हो, जरा प्लीज ऐकशील का? अभय, मी आता मैत्री आणि तिची ती मैत्रीण आली ना, काय नाव तिचं? हा, ऐश्वर्या. त्या दोघींचं बोलणं ऐकून आले. मैत्री इतकी सुंदर समजावून सांगत होती तिला, इतकी व्यवस्थित मुद्देसूद बोलत होती तिच्याशी. मला इतकं कौतुक वाटलं मैत्रीचं. आपली मुलगी असं बोलू शकते. पण पुढच्याच क्षणी इतकी नर्वस झाले ना मी. कुठल्या मुलांमध्ये राहते आपली मुलगी? अरे किती सुमार बुद्धीची आहेत ही मुलं. ही ब्राईट मुलगी कशी राहू शकते यांच्या बरोबर? ती ऐश्वर्या आले ना, तिची मैत्रीण, ती एका स्टारच्या प्रेमात पडली. व्हॉट इज द पॉइंट? व्हॉट इज द पॉइंट म्हणजे तो ऍक्टर ओळखत पण नाही तिला. त्याला माहितीच नाही शी एक्झिस्ट. आणि ती म्हणजे तो नुसता असा गोरा गोमटा आहे, छान दिसतो, सिनेमा टीव्हीवरती दिसत असतो म्हणून ती त्याच्या प्रेमात पडले. आणि मैत्रीचा सपोर्ट आहे त्याला, म्हणून इथे बोलवून घेतलं. नो, ऍक्च्युली ती तिला विरोध करतेय. म्हणजे मैत्री आपल्या प्रेमाशी तिच्या त्या फ्रिव्हिलस अफेअरची कंपॅरिझन करून तिला हे पटवून देत होती की ह्याच्यात कसं तथ्य नाहीये, कसं नॉनसेन्स आहे सगळं. आपली मुलगी सेन्सिबली विचार करू शकते रे. ओ माय गॉड. आधी तू म्हणालीस मैत्री बावळट नाहीये, आता तू म्हणतेस मैत्री सेन्सिबल आहे. तू बोलत राहा. मैत्री जिनियस होईल. येस, दॅट इज द वर्ड, जिनियस. ती असणारच मुळात जिनियस. म्हणजे काहीतरी आहे तिच्यात पोटेन्शियल. पण कसली आहे तिची मित्रमंडळी आसपास? किती बेसिक आहेत ती, केवढी छोटी विश्व आहेत. काही ऍस्पिरेशन्सच नाहीत त्यांना. आपण तिला ह्या सगळ्यातून बाहेर काढलं पाहिजे. काय वाटतं तुला अभय? करेक्ट आहे तुझं. तुला सगळंच कळलंय. तू सांगून टाक तिला, बाहेर काढ तिला ह्याच्यातनं. हे स्टँड तू सांग तिला. मीच बोलू ना तिच्याशी? ठीक आहे,
मीच समजावून सांगते तिला, मीच सांगितलं पाहिजे. पण तुझा काहीच संबंध नाही का तिच्याशी? पॉइंट आहे. बाप आहे मी तिचा. मग हो ना इन्व्हॉल्व. होतो. सांगा मी काय करू टीचर? टीचर टीचर आहे का मी? मग माझी शाळा कोण घेतं रोज? ही तुझी गंमत आहे ना, ही मला अजिबात आवडत नाहीये. आणि ही जी गंमत तू पितोयस ना, ती पण मला अजिबात आवडत नाहीये. पिणं कमी करावंय. त्या दारूच्या वासाने ना अख्खी रात्र झोप येत नाही मला. बेडरूम मध्ये अख्खा तो वास. ओ माय गॉड. दॅट्स नॉट ऍक्सेप्टेबल. मी कधी झोपतो तुझ्या बेडरूम मध्ये? हॅलो. हॅलो. अरे काय झालं फायनली? चुंबक झोपला का? काही इश्यू नाहीये ना? नाही सगळं ओके. झोपला तो. फक्त कसा झोपला हे नको विचारू. का रे? अमृताशिवाय कुठलंही द्रव प्राशन करणार नाही असं म्हणत होता. कसं बसं मी कोकम सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्या तेव्हा कुठं झोपलाय. हा जाऊ दे सोड. आयशू आली का? हो आली, झोपली आता. मला आज म्हणत होती म्हणे मी सिद्धार्थला भेटायला जाणार आहे शूटिंगच्या इथे. गॉड यार, तिचं तिकडे गेली ना तर काहीतरी भलतच होईल या चुंबक सारखं. यांचा काय प्रॉब्लेम माहिती का? आपण जसे नाही होत तसंच हे दाखवायला जातात. आता आपण जसे आहोत तसं ऍक्सेप्ट करायला पाहिजे की नाही आपण. आता हा चुंबक नाही झेपते अभ्यास तरी ऋतूला इम्प्रेस करायला गेला. काय झालंय? अरे तसं नसतं यार सौमित्र. स्ट्रेस असतो यार. मला माहिती ना, मी रिलेट करू शकते. मी नाही का आई बाबांना बरं वाटावं म्हणून काहीतरी करायला गेले आणि झालं भलतंच. सौमित्र हे बघ, काही झालं ना तरी तू चुंबकला सायकॅट्रिस्ट कडे घेऊन जा नकोस प्लीज. ते लोक ना कुणालाही वेडं ठरवू शकतात. अगं असं काही नसतं अगं. आता तुला सायकॅट्रिस्ट कडे विचित्र अनुभव आला म्हणून सगळ्यांना तसं होईल असं नसतं. अगं हा जो मित्र आहे ना माझा, तो खूप चांगला आहे आणि तो व्यवस्थित ट्रीट करेल, याला सगळं हँडल करेल. अच्छा मग काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि हो ऑफकोर्स मी चुंबकच्या घरी काही सांगणार नाही. कारण काय बिचारे खूप साधेत, घाबरतील. हे मानसिक आजार वगैरे त्यांना झेपणारच नाही. नाही आणि तसे चुंबक म्हणाला होतास ना की माझ्याकडे खूप दिवस राहणार आहे. सो ठीक आहे, फार काही इश्यू होणार नाही. ते चुंबकचं जाऊ दे. ही ऋतूशी बोललास का तू? तिला काय गिल्टी वाटतंय दुपारपासून. तिला वाटतं हे सगळं तिच्यामुळेच झालं. मी बोलून बोलून तिला आत्ता घरी पाठवलं, नाही तर इथेच थांबत होती. बिचारी यार तू. यार चुंबकचं चुकलं यार. त्याने आधी सांगायला हवं होतं ना तिला. त्याने सांगायला हवं होतं की त्याला सीए झेपत नाही ना. ती वेळ आलीच नसती ना. सिद्धार्थ तू थांब, मी येते. जाऊ नको. अरे मी आयुष्य झोपेत बोलते. बापरे. काय यार आपलं काय चाललंय यार. मी आपण कपल राहिलं बाजूला आणि दोघं प्रेमात पडलेले पेशंट सांभाळत बसले आपण इथे. चला झोपायचं नाही का आज? नको ना, आपण बोलत बसू ना रात्रभर. मला खरं आवडेल, पण कसं आहे झोपलो नाही तर मग आजचं तुझं स्वप्न कसं ऐकणार उद्या, बरोबर की नाही? त्यासाठी तरी झोपायला लागेल. असा डाव आहे का? बर. मिस यू मीत. मिस यू. गुड नाईट. गुड नाईट. याव. अगं आयशू, सॉरी सॉरी काय करतेस तू? सॉरी. झोप.
काय करतेस तू? चाललीस का आयशू? आयशू, काय विचारते मी? अगं मला काही कळत नाही, मदत कर ना मला जरा. तू विषय बदलू नकोस. तुला कळतच नाहीये का ग? आम्ही इतके दिवस तुला एकच गोष्ट सांगतोय, तू काय इग्नोर करतेस? अगं मी मांडली ना माझी बाजू. मला काही कळत नाही ग, मी कन्फ्युज्ड आहे. एक्झॅक्टली, तू कन्फ्युज्ड आहेस. आम्ही इतके दिवस तुला हेच सांगायचा प्रयत्न करतोय की तुला कळत नाही तू काय करतेस ते. मी कुठले कपडे घालायचे या बाबतीत कन्फ्युज्ड आहे. हा इम्पॉसिबल तू आयशू. मला कळत नाही. तुला एक गोष्ट माहितीये ना आयशू, तू काही जरी घातलंस ना तरी तू तुझ्याकडे त्या नजरेने नाही बघणार आहे. बंद करे प्रयत्न प्लीज. अगं असं कसं नाही बघणार तो? बघच तू आता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काकू. सॉरी, मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला? ऍक्च्युली मला विचारायचं होतं, तुम्हाला ब्रेकफास्टला एग्ज आणि ब्रेड चालेल? हो चालेल. तू तयार होतीयस का? निघतेस लगेच? हो म्हणजे होते तयार, आता निघीनच काही वेळात मी. ओ, पण अशीच जाऊ नकोस हा, ब्रेकफास्ट करून जा. हो. उठा तुम्ही, रेडी व्हा. उठते. ऐश्वर्या, हा वेल तसं सांगायचा अधिकार नाहीये मला, पण काळजी घे स्वतःची. हो आणि दिवसा उजेडी परत जा पुण्याला. उगीच सगळ्यांच्या जीवाला घोर नको, नाही का? हो. या आहे मी बाहेर. ऐकलंस ना आई काय म्हणाली ते? मग ठरव आता तुला काय करायचं ते. हो दिवसाच पुण्याला पोच म्हणल्या ना. माझं ठरलंय, मी जाणार आहे लगेच सिद्धार्थला भेटून. हे ऋतू, टेन्शन घेऊ नको, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हा, त्याला जातंय तेवढंच पिऊ दे. ठीक आहे? आणि जास्त प्रश्न विचारू नकोस त्याला. शांतपणे. हा, आणि चेहरा जरा हसरा ठेव. हसत हसत बोल. म्हणजे तो गुड मॉर्निंग सोना. हे बघ काय आणलं तुझ्यासाठी. तुझ्या आवडीचं सूप केलंय. हे बघ. ए सोना, हे बघ इकडे 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 बघ, इकडे बघ. हे बघ सूप. चला पिऊया आता आपण. आ करा. अरे असं काय करतोय अरे? अरे शोना, आय प्रॉमिस, तू जर आता सूप प्यायलास ना तर आपण आपण पु ल देशपांडे उद्यानात जायचं. पु ल देशपांडे उद्यान. यार काहीच रिस्पॉन्स देत नाहीये. कसं डील करू याच्याशी? काही नाही, औषधांचा इफेक्ट आहे. थोड्या वेळाने होईल, सगळं नॉर्मल होईल. सोना सोना, हे बघ सूप. आ ऐक ना, वेगळं मॅटर तर नाही. काय वेगळं म्हणजे? आपल्या मिनी मावशीचं घणे आहे की नाही, त्याचं काय? त्या शाळेतून वापस येताना कुत्र्याला दगड मारला त्यांनी, तर मग ते कुत्रं चावलं त्याला. मग ते वैसटल्यासारखं करायला लागलं. म्हणलं मी शंकराचा अवतार आहे, गळ्यात माझ्या नाग आहे, जवळू नका म्हणला. त्यावेळेला काही बोलतो का रे?
दिसते ना तुला काय काय चाललंय, दिसते ना तुला. अरे आता आपला चुंबक परीक्षेला गेला होता ना, तर मला वाटलं की भाई येताना कुठल्या तरी कुत्र्याला दगड मारला असेल तर चावला असेल, मग झाला असेल भैसटल्यासारखं. शांत. काय ठरलं आपलं? हा, आणि तो खातोय आता. चला मी जातो आत. तुलाही ऑफिसला यायचं असेल ना? हो, म्हणजे डॅड मला जावं लागेल. नाही जा जा. हे आहे इकडे आहे. ए रोकड्या, प्लीज भरवशील याला. मी भरवतो. मी आज क्लिनिक मध्ये आहे, काही लागलं तर मला सांगा. ठीक आहे. सोना सोना, मी निघते. बाय, टेक केअर. भरवा त्याला प्लीज. हा. कोण, काय, कुठं, कसं आणि का, हे सगळे प्रश्न क पासनं सुरू होतात. पण कायदा सुद्धा क पासनच सुरू होतो. कारण कोण, काय, कुठं, कसं आणि का हे शेवटी कायद्यातच जाऊन अडकतात. सगळे गुन्हेगार सुद्धा.